विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सद्गुरुदेव महाराज की जय। आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित तुझ मी ठाऊका पतित शरणागत परी झालो येथे रायारंका एकी सरी नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी पावलो पाय भलत्या परी मग बाहेर न घालावे ऐसे हे चालत आले मागे नाही मी बोलत वावगे आपल्या पडिल्या प्रसंगे कीर्ती हे जगे वाखाणी जेती घालून या माथा बैसलो भार सांडिला लौकिक व्यवहार आधी हे विचारिली थार अविनाश परपद ऐसे येथे एक वर्म पाहिजे धीर परिम्या लेखिले असार देह हा नाशिवंत जाणार धविले सार नाम तुझे किली अगाणुक सकळा हाती धरावे ते धविले चित्ती तुका म्हणे सांगितले संती देई अंती ठाव मज देवा येथे रायारंका एकी सरी नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी पावलो पाय भलत्या परी मग बाहेरी न घालावे। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून पांडुरंगाकडे मागणी करतात। पांडुरंगाकडे मागणी करणारा हा अभंग आहे आणि पांडुरंगाकडे आपल्या स्वतःच्या हिताविषयीची मागणी करतात। कारण मानव देहाला आल्याच्या नंतर प्रत्येक मानवाचं हे कर्तव्य आहे की आपलं हित करून घेणं, आपलं हित करून त्यांनी घेतलं पाहिजे। येऊनी संसारा हित वेगी विचारा, संसाराला येऊन मानव देहाला येऊन त्यांनी आपल्या हिताविषयी आपल्या हिताच्या विचाराविषयी फार वेग करायला पाहिजे, घाई करायला पाहिजे। बाकीच्या कोणत्या कामाला घाई नाही केली तरी चालतं, पण आपलं हित साधण्याकरता घाई करायला पाहिजे। जो आपलं हित साधण्याकरता घाई करतो तो को बघा त्याला धन्यता देतात, त्याच्या मातापित्याला धन्यता देतात। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, त्याच्या मातापित्याला धन्यता देतात। म्हणून आपल्याला आणि आपल्या मातापित्याला धन्यता प्राप्त होण्यासाठी आपला मानवदेह व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या हिताचा विचार करायला पाहिजे। आपल्या हिताचा विचार प्रत्येकाने करावा, पण प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये आपल्या हिताचा विचार करण्याचं सामर्थ्य नाही। प्रत्येक जण आपण आपलं स्वतःचं हित करून घेऊ शकत नाही। हिताच्या बाबतीत आपण बोलायला गेलो तर आपलं स्वतःचं हित आपण करून घेऊ शकत नाही, आपलं हित दुसऱ्याला कोणाला कळत नाही। आपल्या हिताचा विचार आपल्यालाच करावा लागणार आहे। आपल्या हिताचा विचार दुसरं कोणी करणार नाही। आपले हित आपण पाही संकोच तो न धरी काय। आपलं हित आपल्याला करावं लागणार आहे, आपला उद्धार आपल्याला करावा लागणार आहे। आपलं हित म्हणजे काय तेही कळत नाही, हिताचं साधनही कळत नाही, आणि म्हणून तो बघा देवाला शरण गेली आणि देवाला शरण जो म्हणायला लागली, देवा पांडुरंगा आता तरी तू माझं हित कर, आता तरी माझ्या हिताचा तू काय कर विचार कर। आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित, देवा तू माझं हिताचा विचार कर, माझे विचारावे हित, माझे हित विचारावे म्हणजे माझ्या हिताचा तू विचार करावा। का विचार करायचा देवाने? तुकोबा म्हणतात माझं हित मला कळत नाही ना, माझं हित मी करू शकत नाही ना। का नाही करू शकत? तुकोबा म्हणतात मी पतित आहे, तुझं ठाऊ का मी पतित, मी पतित आहे। पतित म्हणजे पातकी आहे, अनेक प्रकारची पाप केले त्यामुळं मी पतित झालो। मनुष्य कोणत्या कोणत्या कारणामुळे पतित होतो याचा विचार आपण काल केला। वेदांनी जे करू नका म्हणून कर्म सांगितलं ते कर्म केलं की मनुष्य पतित होतो।
करा म्हणून सांगितलं ते नाही केलं तरी मनुष्य पतित होतो. विहितस्य अनुष्ठानात, जे विहित आहे त्याचं अनुष्ठान केलं नाही तरी पतित होतो. निंदितस्य सेवनात, जे निंदित आहे जे निषिद्ध आहे त्याचं सेवन केलं तरी मनुष्य पतित होतो. आणि अनिग्रहात इंद्रियाणाम च, इंद्रियाणाम अनिग्रहात, इंद्रियांचा जर निग्रह केला नाही तरी मनुष्य काय होतो, पतित होतो. याचा आपण विचार केला. तुकोबाबा म्हणतात मी सगळ्या कारणामुळे पतित झालो. मी पतित आहे देवा, आणि पतित आहे म्हणून माझं हित मला समजत नाही. माझं हित होण्यासाठी काय करावं, कोणतं साधन करावं हेही कळत नाही. साधनही माझ्याकडून होत नाही. म्हणून देवा मी तुला शरण आलो, शरणागत परी झालो. मी तुला शरण आलो. हित कळत नाही. कळलं तरी हित होत नाही. का हित होत नाही त्याच्या कारणाचा आपण विचार केला होता. हित होण्याकरता काही प्रतिबंध येतात. आपण 10-12 प्रतिबंधाचा आपण विचार केला होता. अनेक प्रतिबंध हितामध्ये असल्यामुळं, अनेक प्रतिबंध आडवे येत असल्यामुळं आपलं हित होत नाही. आणि म्हणून तुकोबाबा म्हणतात मी तुला शरण आलो. मी पतित आहे पण तरी सुद्धा मी शरण आलो. का शरण आलो? तुलाच शरण का आलो? तुलाच शरण येण्याचे कारण अनेक आहेत. कारण तुला हित, पहिला मुद्दा हा आहे की तुला हित कळतं म्हणून तुला शरण आलो. दुसरी गोष्ट अशी आहे की मी पतित आहे, आणि पतिताचं हित करणारा, पतिताला पावन करून घेणारा फक्त तूच आहेस. कारण तू पतित पावन आहेस. पतित पावन म्हणून तुझं सर्व संतांनी आणि पुराणांनी वर्णन केलेलं आहे. मी पतित आहे आणि माझ्या पतिताचं हित करणारा फक्त तूच आहेस म्हणून मी तुला शरण आलो. मी पतित आहे म्हणून तुला मी शरण आलो. तुझं ठाऊक का मी पतित शरणागत परी झालो. तू हित करतोस, तुला हित करण्याचं कळतं, तुला हित समजतं, हिताचं साधनही समजतं, तुझ्यामध्ये हित करण्याचं सामर्थ्यही आहे. म्हणून तुझ्या वाचून जगामध्ये शरण जाण्याला योग्य मला दुसरं कोणी दिसला नाही. तुझं विना कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुरातीही त्रिभुवनी. या त्रिभुवनामध्ये तुझ्या वाचून दुसरा शरण जाऊन आपलं स्वतःचं हित करून घेण्याला योग्य असं कोणी मला दिसलं नाही. म्हणून मी तुला शरण आलो देवा. हित सांगणारे संत आहेत, हित सांगणारं श्रुती आहे, पण त्यांनाही शरण मला जाता आलं नाही. वेदाला शरण गेलो नाही कारण वेदाची भाषा मला समजत नाही. वेदाची भाषा, वेदाची बोली ही अप्रत्यक्ष रूपानं असते. वेदाचा अभिप्राय, वेदाचं रहस्य समजून घेणं माझ्या बुद्धीमध्ये ते संभवनीय वाटलं नाही म्हणून वेदाला शरण गेलो नाही. संत हित करतात, त्याची माझी हित करीती सकळ. संतांना हित समजतं. शोधून आले संत हिताहित जगाचे, संतांना हित कळतं. पण संत कोण आहेत हे मला कळत नाही म्हणून संताला शरण गेलो नाही. म्हणून देवा उरला फक्त तू, आणि म्हणून तुला शरण आलो. पण आता देव कुठे आहे, देव कसा कळायचा, देव कुठं आहे हे संतांनी सांगून ठेवलं. देव पंढरपूरला आहे. सर्व संतांनी देवाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जायला सांगितलं. देवाला कुठं शोधण्याची गरज नाही, तो पंढरपूरला उभा आहे. जो या भिवरेच्या देवी कट धरून या करी पाऊले समची साजिरी, अशा स्वरूपामध्ये तिथं तो उभा आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी कर्कटावरी ठेवून या तुळशी हा वेगळा कासे पितांबर आवडे निरंत व्यायची ध्यान, हे जे देवाचं वर्णन केलं हा देव पंढरपूरला संतांनी वर्णन करून ठेवलेला आहे. जो या भिवरेच्या देवी, त्यामुळे भिवरा नदीच्या देवावर पंढरपूर या क्षेत्रामध्ये जाऊन मी देवा तुला शरण आलो. किंवा देवाला शरण जाण्याकरता पंढरी या क्षेत्रातच जावं लागतं असं नाही. देव सर्वत्र व्यापक आहे, आणि देव सर्वत्र व्यापक असल्यामुळं विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. सर्व जगामध्ये त्रैलोक्यामध्ये विठ्ठलाची व्यापकता असल्यामुळं कुठंही आपण राहिलो आणि कोणत्याही जागेवरून आपण देवाला शरण जाऊ शकतो, कुठेही शरण जाऊ शकतो. त्यामुळे पंढरी क्षेत्रातच गेलं पाहिजे असं काही नाही.
कोणत्याही ठिकाणी आपण एकांतामध्ये जाऊन आपण देवाला प्रार्थना करू शकतो, देवाशी बोलू शकतो, कारण देव सर्वत्र आहे. देवाला आपण एकांतात गेलो, अंधारात जरी असलो, आपण भजन केलं तरी देवाला ते कळतं, कारण देव तिथंही आहे. देव सर्वत्र आहे. त्यामुळे देवा तुला शोधण्याची गरज नाही, तुला शोधित कोणत्या एखाद्या ठिकाणी जावं लागत नाही. मी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तू आहेस. त्यामुळं तुला शरण जाणं सोपं आहे. म्हणून देवा मी तुला शरण आहे. आता तू माझं काय कर, हित कर. आता धर्माधर्मी काही उचित, माझे विचारावे हित. आता माझ्याकरता उचित जे धर्माधर्म आहेत त्याचा विचार कर, आणि त्याचा विचार करून तू माझ्या हिताचा विचार करून माझं हित करणं आता तुझं काम आहे. तू माझं हित केलं पाहिजेस. धर्माधर्मी काही उचित. तुकोबाबाई म्हणतात, धर्माचा देवा तू विचार कर. माझ्याकरता उचित जो धर्म आहे त्याचा तू विचार कर. ते जाणून माझं तू हित केलं पाहिजे. देवाला तुकोबाबाई प्रार्थना करतात धर्माचा विचार करण्याची. खरं तर असं आहे, शास्त्रांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्याकरता शास्त्रांनी जो धर्म सांगितलेला आहे त्या धर्माचं अनुष्ठान करावं आणि आपल्या स्वतःचं मनुष्याने हित करून घ्यावं. ही सृष्टी ज्या वेळेला निर्माण केली त्यावेळेला सृष्टी निर्माण करत असतानाच भगवंतानी हा धर्म निर्माण केलेला आहे. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्व मेष वस्त्विष्ट कामधुक. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा, यज्ञासहच ही प्रजा निर्माण केली. यज्ञ शब्दाचा अर्थच धर्म. धर्मासहच ही प्रजा निर्माण केली. आणि प्रजा निर्माण करून प्रजापतींनी सांगितलं की लोक हो ऐका, पुरोवाच प्रजापती, पूर्वी प्रजापती ही उवाच. पुरा म्हणजे पूर्वी. पूर्वी प्रजापती बोलले. काय बोलले? अनेन प्रसविष्यध्वम. या यज्ञाच्याच द्वारा, या धर्माच्याच द्वारा तुम्ही तुमचा उत्कर्ष साधून घ्या, तुम्ही तुमचं हित करून घ्या. तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा होईल असं सांगितलं. म्हणजे हित करणारा धर्म आहे आणि तो धर्म आपण आपला जाणून घ्यायला पाहिजे. पण तुकोबाबाईंनी विचार केला, हे कर्मधर्म एवढं करणं सोपं नाही. कर्मधर्म नव्हती सांग. कर्मधर्म आपल्याकडून सांग घडत नाही. का घडत नाही? धर्म हा फार सूक्ष्म आहे. धर्म जाणणं अधर्म जाणणं एवढं हे सोपं नाही. म्हणून साठी तुकोबाबाईंनी अभंगामध्ये त्याला म्हटलेले, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. कर्मधर्माची वाट हा मार्ग, कर्मानुष्ठानाचा मार्ग, धर्मानुष्ठानाचा जो मार्ग आहे हा फार सूक्ष्म आहे. कर्म काय आहे, धर्म काय आहे, अधर्म काय आहे? कर्मालाच धर्म म्हणतात. तर याचा विचार करण्याकरता क्रांतदर्शी सुद्धा मोहित झाली. किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञत्वा मोक्षशेषुभात. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, बोद्धव्यमच विकर्मणा. कर्म जाणायला पाहिजे आणि अकर्मही जाणायला पाहिजे, विकर्मही जाणायला पाहिजे, धर्म जाणायला पाहिजे, अधर्म जाणायला पाहिजे. आणि कर्म काय आहे? कर्म म्हणजेच धर्म. आणि अधर्म काय आहे? कवयः अपि मोहितः. किम कर्म किम कर्मेति कवयः अपि मोहितः, कवयोप्यत्र मोहितः. कवी लोक सुद्धा याच्याविषयी मोहित झाले. कवी शब्दाचा अर्थ फक्त ट ला ट जोडून यमक आणणारा त्याला कवी नाहीत म्हणत. अलीकडे कवी कोणाला म्हणायला लागले? कोणाला कवी म्हणतात? 2-4 अक्षर शिकले, थोड्या अक्षराची जुळवणी केली, शेवटी यमक आणलं की झाली कविता, झाला तो कवी, असं होत नाही. कवी शब्दाचा अर्थ आहे क्रांतदर्शी, त्रिकालदर्शी, भूत भविष्य वर्तमान सगळ्या गोष्टीचं ज्याच्या बुद्धीमध्ये ग्रहण होतं, ती योग्यता ज्याच्या बुद्धीमध्ये आहे, असे जे लोक आहेत त्यांना क्रांतदर्शी लोकांना, त्रिकालदर्शी लोकांना कवी म्हटलं जातं शास्त्रामध्ये. अलीकडे कोणाला कवी म्हणतात?
त्या भोजराजाच्या दरबारातली एक कथा आहे ना, भोजराजा विद्वान राजा. आता तो स्वतःच विद्वान असल्यामुळं अनेक विद्वान लोकांचा तो आदर करायचा. विद्वान लोकांना तो कविता करण्याकरता प्रेरणा द्यायचा, प्रवृत्त करायचा. आणि एखाद्याची कविता भावली, त्याला आवडली, तर त्याला तो पारितोषिक द्यायचा. हे भोजराजाचं चाललेलं असायचं. मला वाटतं भोजराजाचं नाही, हा भोजराजाचंच. असे अनेक कवींना त्यांनी पारितोषिक दिलेलं. एक शेतकरी, अडाणी शेतकरी, काही शिकलेला नाही, अक्षराची त्याला काही एवढी अशी काही जास्त ओळखही नाही, कविता कशाला म्हणतात हेही त्याला माहिती नाही. त्याला असं कळलं की भोजराजा विद्वानांना खूप मोठी पारितोषिकं देतो, फक्त त्यांनी कविता रचली पाहिजे. दारिद्र्याने पिडून गेलेला तो शेतकरी एके दिवशी तो कालिदासाला भेटला. कालिदास म्हणजे भोजराजाच्या दरबारातला तो मुख्य कवी, विद्वान. काव्य करावं होतं कालिदासाने, कालिदासासारखं दुसरं कोणाचं काव्य आहे. एके दिवशी कालिदासाला भेटला आणि विचारून घेतलं, का हो म्हणे ते कालिदासाला, आपला राजा विद्वानांना कविता रचल्यानंतर तो पारितोषिक देतो. हो देतो. काय काय करावं लागतं त्याच्यासाठी? काय नाही म्हणे, फक्त कविता करावी लागते. आता कविता करावी लागते म्हणजे नेमकं काय करावं लागतं? आता राजाने, त्या कालिदासाने सांगितलं म्हणे, हे बघ, एखादी घटना पाहायची, एखादं दृश्य पाहायचं आणि त्या दृश्याचं, त्या घटनेचं हुबेहूब मनाला भावेल, मनाला रुचेल, ऐकल्यानंतर आनंद होईल अशा भाषेमध्ये त्याची मांडणी करायची. याला काव्य म्हणतात, याला कविता म्हणतात. ती राजाला आवडली की राजा पारितोषिक देतो, लाख रुपये देतो. असं ठीक आहे म्हणे, मग मी जर कविता केली तर मला देईल? हो, तुलाही देईल. मग कालिदासाला वाटलं की आता ह्याला कविता करायची, तर ह्याला कसं काय कविता करता येईल, अडाणी ह्या. मग कालिदासाने सांगितलं, हे बघ म्हणे, तुला कविता करायची, दारिद्र्यानं पीडित झालास तू, एक काम कर, मी तुला कविता करून देतो, ही माझी कविता मी तुला देतो, तू राजाला बोलून दाखवत असं नाही, मी केली म्हणून सांगायचं, राजा तुला पारितोषिक देईल. तो शेतकरी बोलला, म्हणजे फक्त कविताच करायची आहे ना, एखादी घटना पाहून फक्त त्या घटनेचं वर्णनच करायचं ना, ते तर मलाही करता येईल म्हणला. ठीक आहे म्हणे, कर, ये उद्या सभेमध्ये. म्हणजे काही आपली कुठली घटना पाहिली नाही, काय कुठलं कोणत्या घटनेचं वर्णन करून ठेवलं नाही, काही नाही. काय नाही म्हणलं, फक्त एखाद्या घटनेचंच वर्णन करायचंय ना, एक दृश्य पाहायचं त्याचंच वर्णन करायचं ना. आपण तिथं गेल्यावर नंतर एखादं दृश्य पाहून लगेच वर्णन करू म्हणला. असं म्हटलं तो मनामध्ये. दुसऱ्या दिवशी सभा भरली, अनेक विद्वान आले. अनेक विद्वान आणि आपले विद्वान म्हटल्यानंतर यांनी विद्वान होऊन तिथं गेला ना, विद्वानासारखं होऊन गेला. विद्वान लोक जसे कपडे घालतात, जशा माळा गळ्यामध्ये असतात, जसा त्यांचा वेश असतो तसा वेश अंगावर घेऊन तो विद्वानांच्या त्या सभेमध्ये जाऊन बसला. राजा आल्याच्या नंतर राजा वेगवेगळ्या विद्वानांना त्यांच्या कविता विचारू लागला. प्रत्येक जण आपली कविता वाचून राजाच्या समोर सादर करायला लागला. ज्याची कविता राजाला भावली त्या विद्वानाला राजा पारितोषिक देऊ लागला. असं करता करता त्या शेतकऱ्याचा नंबर आला. त्याला बोलवलं समोर. त्याला सांगितलं, बाबा तू कविता केलीस, काय कोणती कविता आहे तुझी, चाल मला बोलून दाखव, काय तुझ्या वाणीचा विशेष, मला सांग, तुझ्या वाणीचा विशेष कळू दे. असं राजांनी प्रश्न केल्याच्या नंतर मग हा कविता करायला आरंभ रचायला सुरुवात केली. मग म्हणलं आपण एखादी घटना पाहू आणि त्या घटनेचं हुबेहूब वर्णन करू. मनाला आल्हाद वाटेल अशा प्रकारच्या भाषेमध्ये आपण त्या दृश्याचं वर्णन करायचं.
मग त्यांनी एक दृश्य पाहिलं तिथंच ती सभा ज्या दरबारात भरलेली होती त्या सभेमध्ये तो जो एक खांब होता, तो खांब लाकडाचा आणि त्या लाकडाला भोंगा कोरीत होता, भोंगा कोरायचा. आणि ती भोंगा कोरत असताना थोडं थोडं भूस खाली पडायचं. त्यानं ते पाहिलं आणि त्याला ते वाटलं आपण याचंच वर्णन करू. आणि मग त्यानं कविता त्याच्यावर रचायला सुरुवात केली. आता कविता रचायला सुरुवात केली ती संस्कृतमध्ये, कारण बाकीच्या सगळ्यांना विद्वानांनी ज्या कविता म्हणून दाखवल्या त्या संस्कृत भाषेमध्ये. त्याला वाटलं आपणही संस्कृतमध्ये कविता रचावी, पण याला संस्कृत भाषेचं ज्ञान नाही, व्याकरण शिकलेलं नाही, काही नाही. पण त्यानं कविता रचली आणि कविता म्हणून दाखवायला लागला रचून. काय कविता रचली, कशी कविता त्यांनी रचली? काष्टम करुते भुंग्या भुस्कुटम पडते भुई, काष्टम करुते भुंग्या भुस्कुटम पडते भुई, कवित्वम करुते गंग्या लंगड्या सळोबाईचा जावई. काष्टम म्हणजे लाकूड, त्याला भुंगा म्हणजे काष्ट कोरतोय, ते भुसकट खाली पडतंय आणि त्याचं नाव गंगाराम होतं. कवित्वम करुते गंग्या, आता गंग्या कवित्व करतोय, पण कोणता गंगाराम कवित्व करतोय समजायचं नाही, म्हणून त्यानं आपला परिचय करून दिला. त्याच्या सासूबाईचं नाव गंगूबाई होतं, काय साळूबाई होतं, आणि ती लंगडी होती. आणि कोणता गंगाराम कवित्व करतोय तर लंगड्या साळूबाईचा जावई. काय नाही, सगळं फक्त हेच मराठीतले शब्द घेतले, त्याला अनुस्वार दिला. आणि अनुस्वार दिला म्हणजे काय संस्कृत होत नाही. अनुसारम देतम संस्कृतम होतम असं नाहीये. कोणता शब्द घेतला ना अनुस्वार दिला म्हणजे संस्कृत नाही होत ते. पण त्यानं तशी कविता रचली आणि म्हणून दाखवली. राजानं पारितोषिक दिलं असं का? नाही. असं नुसतं यमक आणलं शेवटी म्हणजे त्याला कवित्व, त्याला कविता म्हणतात. आणि ते कवी असतो असं नाहीये. कवी त्यांना म्हणतात की जे त्रिकालदर्शी असतात, भूत भविष्य वर्तमान सगळ्या गोष्टी जाणतात. आणि भूत भविष्य वर्तमान सगळ्या देशातलं सगळ्या काळातलं ज्यांच्या बुद्धीला कळतं, अशाही ऋषी मुनींना सुद्धा धर्म काय आणि अधर्म काय समजत नाही. भीष्माचार्यासारख्या महान पुरुषाला, द्रोणाचार्यासारख्या महान पुरुषांना सुद्धा धर्म काय आणि अधर्म काय समजत नाही. धर्म आणि अधर्माचा विचार करायला लागला तर भल्या भल्यांची बुद्धी वेडी होऊन जाते. आणि जिथं भल्या भल्यांची बुद्धी वेडी होऊन जाते, तुकोबारायांनी विचार केला आपल्यासारख्याचं काय व्हायचं? आपल्याला धर्म कसा कळायचा, अधर्म कसा कळायचा? आणि धर्म आणि अधर्म कळलाच नाही तर अधर्माचा त्याग करून आपण धर्माचं अनुष्ठान कसं व्हायचं? आणि अधर्माचा त्याग करून धर्माचं अनुष्ठान आपल्याकडून जर नाही घडलं तर आपलं हित कसं होईल? आपलं हित होणार नाही. हा सर्व विचार करून तुकोबा देवाला म्हणतात, देवा धर्म काय अधर्म काय हे तू जाणतोस. धर्म अधर्माला जाणं तुला सगळंच कळतं, तू सर्वज्ञ आहेस. धर्म अधर्माचा विचार तुला चांगला समजतो. माझ्याकरता काय धर्म आहे आणि माझ्याकरता काय अधर्म आहे, मी काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे तू ठरव. धर्म मला समजत नाही. या धर्माचा विचार करायला लागलो तर मोठे मोठे शास्त्रज्ञ सुद्धा या धर्माविषयी आणि अधर्माविषयी मोहित झाले. त्यांना धर्म कळला नाही, अधर्म कळला नाही. धर्म अधर्माविषयी शास्त्रकारांचं सुद्धा एकमत नाही. शास्त्रकारामध्ये सुद्धा या धर्माधर्माविषयी विप्रतिपत्ती आहे, म्हणजे वेगवेगळी मत आहेत. कोण कशाला धर्म म्हणतं, कोण कशाला धर्म म्हणतं, कोण कशाला अधर्म म्हणतं, कोण कशाला अधर्म म्हणतं. न्यायशास्त्रकाराचा विचार जर आपण केला, धर्म म्हणजे काय अधर्म म्हणजे काय, तर आपण या धर्म अधर्माचाच विचार करू. आज धर्म कशाला म्हणावं आणि अधर्म कशाला म्हणावं, धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे काय. न्यायशास्त्रकारांनी धर्माधर्माचा विचार करत असताना असं सांगितलं, धर्म म्हणजे सुख असाधारण कारणम धर्म. सुखाचं जे असाधारण कारण आहे त्याला म्हणायचं धर्म.
काहींनी असं लक्षण केलं की वेदविहित कर्मजन्य ते धर्म. वेदानं करा म्हणून जे सांगितलं, वेदविहित म्हणजे वेदानी करा म्हणून जे सांगितलेलं कर्म आहे आणि ते कर्म केलं की ते कर्म केल्यानंतर जे निर्माण होतं त्याचं नाव धर्म. वेदविहित कर्मजन्यम धर्म. काय आहे बघा, वेदाने एक कर्म करायला सांगितलं, ते कर्म केलं, ते कर्म केल्यानंतर जे निर्माण झालं त्याचं नाव धर्म. काय आहे, वेदांनी सांगितलं स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाच्या प्राप्तीकरता यजन करावं, यजन करावं. मग स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करणारा जो मनुष्य, त्या मनुष्याने यजन केलं म्हणजे याग केला, यज्ञ केला. म्हणजे यज्ञ करणं हे वेदविहित कर्म आहे, वेदांनी करा म्हणून सांगितलंय. मग ते कर्म केलं, मग ते कर्म केल्यानंतर जे निर्माण झालं त्याला म्हणायचं धर्म. मग वेदविहित कर्म केल्यानंतर निर्माण काय झालं, पुण्य निर्माण झालं, त्या पुण्याला म्हणतात धर्म, असं काहींचं मत आहे. आणि अधर्माचा विचार करत असताना ते सांगतात की मग वेद विहित कर्मजन्य जे आहे त्याला जर धर्म म्हणतात, तर वेद निषिद्ध कर्म जे आहे तज्जन्य जे आहे त्याला म्हणतात अधर्म. वेदांनी करू नका म्हणून जे सांगितलं, दारू पिऊ नका, खोटं बोलू नका, खोटं बोलला, दारू प्याला, मग दारू प्याल्यानंतर, दारू पिण्याची क्रिया केल्यानंतर जे निर्माण होतं असं जे काही अदृष्ट आहे त्याला म्हणतात अधर्म. असा शास्त्रकारांनी धर्माधर्माचा विचार मांडला. काही असं म्हणतात सुखाचं असाधारण कारण जे आहे त्याला म्हणतात धर्म आणि दुःखाचं असाधारण कारण जे आहे त्याला म्हणतात अधर्म. बघा थोडस लक्षात घ्या. सुखाचं असाधारण कारण, सुख ही आपल्या सगळ्या अनुभवाची गोष्ट आहे, अनुभवाची वस्तू आहे. सुख सगळ्याच्या अनुभवाचं आहे. मग सुखाचं जे कारण आहे, सुख ज्याच्यामुळं होतं, सुखाला जे कारण आहे त्याचं नाव काय आहे, धर्म. सुख ज्याच्यामुळं होतं त्याचं नाव आहे धर्म. सुखाचं कारण म्हणजे धर्म. नुसतं कारण असं नाही लक्षण केलं, सुखाचं असाधारण कारण म्हणजे धर्म. काय आहे, असाधारण शब्द घालण्याचं कारण असं आहे, केवळ धर्माचं लक्षण करत असताना त्या धर्माच्या लक्षणामध्ये सुखाचं कारण आहे त्याला धर्म म्हणावं एवढंच जर लक्षण केलं, लक्षण करत असताना कारण शब्दाच्या असाधारण कारण शब्दाच्या ऐवजी नुसतं कारण शब्द लक्षणामध्ये घातला तर लक्षण दूषित होतं, निर्दुष्ट लक्षण होत नाही. लक्षण करत असताना शास्त्रकाराला हे ध्यानात घ्यावं लागतं, आपण जे लक्षण करू लागलेलो आहे हे लक्षण आपण ज्याचं करू लागलेलो आहे त्याच्यावरच गेलं पाहिजे, त्याला सोडून इतर ठिकाणी गेलं नाही पाहिजे. कारण इतर ठिकाणी गेलं, ज्याचं लक्षण केलेलं आहे त्याच्यावर जाऊन इतर ठिकाणी ते जायला लागलं की अतिव्याप्ती नावाचा दोष येतो. आपण केलेलं लक्षण, ज्याचं लक्षण केलेलं आहे त्याच्या काही भागावर गेलं आणि काही भागावर गेलं नाही की अव्याप्ती नावाचा दोष येतो. आणि आपण केलेलं लक्षण, ज्याचं लक्षण केलं त्याच्यावरच गेलं नाही ते दुसऱ्यावरच गेलं, त्याला असंभव नावाचा दोष येतो. लक्षण करणाऱ्याने लक्षण करत असताना अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव या 3 दोषांनी रहित लक्षण करावं लागतं. शास्त्रकारांनी सुखाचं आपलं धर्माचं लक्षण करत असताना सुख असाधारण कारणम धर्म असं लक्षण केलं. सुख कारणम धर्म असं लक्षण केलं नाही. सुख कारणम धर्म असं जर लक्षण केलं असतं, सुखाचं कारण धर्म आहे पण लक्षण तसं करता येत नाही. का तसं लक्षण करता येत नाही? तसं जर लक्षण केलं, सुखाला कारण जसा धर्म आहे, सुखाला कारण जसा धर्म आहे तसं सुखाला कारण देश आणि काल सुद्धा आहे. कारण न्यायशास्त्रकार असं सांगतात, न्यायशास्त्रकाराच्या मते जगामध्ये कुठलंही कार्य जे घडतं, जगातल्या प्रत्येक कार्याला त्यांनी 9 साधारण कारण सांगितलेली आहे. कुठलंही कार्य घडलं तरी त्याला हे 9 कारण असतातच. त्याच्यातला पहिला ईश्वर,
ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, ईश्वर ज्ञान, देश, काल, अदृष्ट, प्रागाभाव आणि प्रतिबंधक अभाव असे 9 साधारण कारण न्यायशास्त्रकारांनी मानलेले आहेत. हे साधारण कुठल्याही कार्याला ही 9 कारण असतातच, म्हणून यांना साधारण कारण म्हणतात. कुठलंही कार्य कुठल्या तरी देशातच होतं, कुठलंही कार्य कुठल्या तरी कालातच होतं, म्हणून कोणत्याही कार्याला तो काल आणि तो देश कारण असतो. ज्या काळामध्ये आपल्याला सुख झालं, ज्या काळामध्ये सुख झालं, मग तो काळ त्या सुखाला कारण आहे. ज्या देशामध्ये आपल्याला सुख झालं तो देश त्या सुखाला कारण आहे. मग जसं धर्म सुखाला कारण आहे, तसं तो देश आणि काल सुद्धा कारण व्हायला लागला. लक्षण केलं धर्माचं आणि चाललं देशावर कालावर, म्हणून त्याच्यावरची अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता म्हणून शास्त्रकारांनी असाधारण कारण अशा प्रकारचा लक्षणामध्ये शब्द घातला. असाधारण कारण, सुखाचं जे असाधारण कारण, ते असाधारण कारण पदाने काय केलं, देश कालावरची अतिव्याप्ती उडवली. कशी उडवली? देश आणि काल हे सुखाला कारण आहेत, पण ते साधारण कारण आहेत, असाधारण कारण नाही. आणि धर्माचं लक्षण करत असताना सुखाचं जे असाधारण कारण आहे त्याला म्हणावं धर्म, असं लक्षण केलं. सुख असाधारण कारणम धर्म, असं जरी लक्षण केलं ना, बघा म्हणजे लक्षणाची कितीतरी वेळेला बदलाबदल करावी लागते. विद्वानाला सुद्धा, शास्त्रज्ञाला सुद्धा एखादा दोष आला की लक्षण बदलावं लागतं. ही स्थिती जर शास्त्रज्ञाची आहे, शास्त्रकारांची आहे, आपल्यासारख्या सामान्य बुद्धीला धर्म कधी कळावा? सुख असाधारण कारणम धर्म असं जरी धर्माचं लक्षण केलं तरीही हे लक्षण निर्दुष्ट झालं असं नाही. हे लक्षण सुद्धा दूषित आहे. कसं दूषित आहे? काय लक्षण केलं? सुखाचं असाधारण कारण म्हणजे धर्म असं लक्षण केलं. सुख, समजा एखादा कामुक माणूस आहे, हे लक्षण अतिव्याप्त कसं होतं मी सांगतो तुम्हाला. एक कामुक माणूस आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये एका स्त्रीविषयीची कामना आहे. ज्या स्त्रीविषयीची कामना त्याच्या अंतःकरणामध्ये आहे अशी ती सुंदर असलेली तरुण स्त्री त्याच्या समोर आली, त्याला त्या स्त्रीचं दर्शन झालं, त्याला सुख होतं की नाही? त्याला सुख होतं की नाही? त्याला सुख होतं. त्या स्त्रीचं दर्शन झालं, ती स्त्री जवळ आली, त्या स्त्रीला आलिंगन दिलं, त्या स्त्रीचा त्याला स्पर्श झाला, त्या स्त्रीच्या स्पर्शापासून त्याला सुख होतं की नाही? सुख होतं. सुख होतं म्हणजे आता याला जे सुख व्हायला लागलं, हे कशापासून सुख व्हायला लागलं? स्त्रीच्या दर्शनापासून सुख व्हायला लागलं, स्त्रीच्या स्पर्शापासून सुख व्हायला लागलं. मग स्त्रीचं दर्शन, त्या कामिनीचं दर्शन, त्या कामिनीचा जो स्पर्श, त्याला धर्म म्हणायचं का? सुखाचं जे असाधारण कारण त्याला धर्म म्हणावं असं धर्माचं जर लक्षण केलं तर हे लक्षण कशावर चाललं? कामिनीचं दर्शन, कामिनीचं जो स्पर्श आहे, आलिंगन आहे, त्याच्यावर हे लक्षण चाललं. कामिनीचं दर्शन त्याच्यापासून सुख व्हायला लागलं, म्हणजे सुखाला कारण ते दर्शन व्हायला लागलं. आणि ते साधारण कारण नाही, असाधारण कारण आहे. कामिनीचं दर्शन असाधारण कारण आहे, कामिनीचं आलिंगन हे असाधारण कारण आहे, आणि त्याला सुख म्हणावं लागेल आणि त्याला धर्म म्हणावं लागेल. जर ते सुखाला कारण व्हायला लागलं, असं केलं धर्माचं लक्षण, आणि धर्माचं लक्षण केल्यानंतर ते कामिनीच्या दर्शनाच्या ठिकाणी, आलिंगनाच्या ठिकाणी हे लक्षण अतिव्याप्त व्हायला लागलं. म्हणून शास्त्रकारांनी पुन्हा धर्माचं लक्षण बदललं. आणि पुन्हा धर्माचं लक्षण करत असताना शास्त्रकारांनी लक्षण केलं, न्यायशास्त्रकारांनी. मग धर्म कशाला म्हणावं? धर्म त्याला म्हणावं की जे यागजन्य आहे, स्वर्गाचं जनक आहे, आणि गुणत्व व्याप्य जातिमान अशी जी वस्तू आहे
त्याला म्हणावं धर्म. धर्माचं लक्षण शास्त्रकारांनी असं केलं. काय? यागजन्य स्वर्गजनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान धर्म. बघा नीट लक्षात घ्या. लक्षण केलं धर्माचं, चाललं स्त्रीच्या आलिंगनावर, मग त्याची अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता म्हणून दुसरं लक्षण केलं आणि ते लक्षण असं केलं. धर्म कशाला म्हणावं? यागजन्य आहे. बघा नीट लक्षात घ्या. जे यागजन्य आहे, याग शब्दाचा अर्थ यज्ञ. वेदाने विहित म्हणून सांगितलेली जी क्रिया, असा जो याग, यागजन्य जे आहे, पुण्य जे आहे ते कसं यागजन्य आहे. स्वर्गप्राप्तीची कामना करणारा पुरुष अश्वमेधादी यज्ञ करतो. मग अश्वमेध याग जो आहे, ते अश्वमेध यागजन्य जे आहे तो काय? पुण्य. त्याला धर्म म्हणायचं. पण लक्षण कसं केलं बघा. जे यागजन्य आहे आणि स्वर्गाचं जनक आहे. बघा, यज्ञ केला की यज्ञ केल्याबरोबर यज्ञ तो लगेच स्वर्गप्राप्ती करून देत नाही. यज्ञ काय करतो? यज्ञ झाल्याबरोबर तो याग काय करत असतो? याग पुण्य निर्माण करतो. काय करतो? पुण्य निर्माण करतो. आणि ते यागाने निर्माण केलेलं जे पुण्य आहे, ते पुण्य मग आपल्यानंतर हे शरीर सुटल्यानंतर मग स्वर्गप्राप्ती करून देत असत. म्हणजे स्वर्गाला निर्माण करणारा कोण आहे? ते पुण्य आहे. ते काय आहे? पुण्य आहे. त्याला धर्म म्हणतात. एक लक्षात घ्या. याग पुण्य निर्माण करतो आणि पुण्याने स्वर्गप्राप्ती होते. मग धर्माचं लक्षण करत असताना काय केलं? धर्माचं लक्षण करत असताना जे यागजन्य आहे, स्वर्गाचं जनक आहे, जे काय आहे? स्वर्गाचं जनक आहे. आणि जे काही स्वर्गाचं जनक आहे त्याच्या ठिकाणी राहणारी गुणत्व व्याप्य जाती त्यांनी युक्त जे आहे त्याला म्हणायचं धर्म. त्याच्या ठिकाणी गुणत्व व्याप्य जाती पाहिजे. गुणत्व व्याप्य जातिमान ते पाहिजे. गुणत्व व्याप्य जातिमान म्हणजे काय? गुणत्व ही एक जाती आहे. न्यायशास्त्रकारांनी गुणाच्या ठिकाणी गुणत्व ही जाती राहते. काय? प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी जाती असते. पटाच्या ठिकाणी पटत्व आहे, घटाच्या ठिकाणी घटत्व आहे, मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यत्व आहे. ही जाती आहे, ज्याच्या ठिकाणी जाती आहे. पाषाणाच्या ठिकाणी पाषाणत्व आहे, वृक्षाच्या ठिकाणी वृक्षत्व आहे. तसं गुणाच्या ठिकाणी गुणत्व आहे. आणि न्यायशास्त्रकारांनी 24 गुण सांगितलेले आहेत. आणि जे 24 गुण आहेत त्या 24ही गुणाच्या ठिकाणी गुणत्व आहे. कारण 24 गुणच आहेत. प्रत्येक गुण. आता मनुष्य म्हटल्यानंतर हाही मनुष्य, हाही मनुष्य, हाही मनुष्य आहे. सगळे मनुष्य आहेत तिथं बसलेले. मग हे जर मनुष्य आहेत तर मनुष्य तो कोणाच्या ठिकाणी आहे? याच्या ठिकाणी आहे. तुझ्या ठिकाणी आहे का नाही? तुझ्याही ठिकाणी आहे. याच्या ठिकाणी आहे का नाही? आहे. का? कारण सगळेच माणसं आहेत. मग मनुष्यत्व हा धर्म जसा सगळ्या माणसाच्या ठिकाणी आहे, मनुष्यांच्या ठिकाणी आहे, तसा गुणत्व ही जी जाती आहे सर्वे गुणांच्या ठिकाणी आहे. सगळ्या गुणांच्या ठिकाणी आहे. 24 गुणाच्या ठिकाणी गुणत्व आहे. पण मग गुणत्व व्याप्य जी जाती आहे, गुणत्व व्याप्य म्हणजे काय? गुणत्वाची व्याप्य असलेली. गुणत्वाची व्याप्य म्हणजे काय? जिथं ती जाती राहते, जिथं ती जाती राहते तिथं गुणत्व नियमाने राहतं. पण जिथं गुणत्व असतं तिथं ती जाती नियमानं राहत नाही. अशी जी जाती आहे तिला गुणत्व व्याप्य जाती म्हणतात. बघा, तुम्हाला लक्षात आणून देतो मी. मनुष्यत्व एक जाती आहे आणि ब्राह्मणत्व एक जाती आहे. तर ब्राह्मणत्व ही जी जाती आहे, ब्राह्मणत्व ही जाती मनुष्यत्व व्याप्य जाती आहे. मनुष्यत्व व्याप्य जाती कशी आहे? जिथं ब्राह्मणत्व आहे तिथं मनुष्यत्व आहे, पण जिथं मनुष्यत्व आहे तिथं ब्राह्मणत्व नाही. म्हणजे ब्राह्मणत्वाला मनुष्यत्व व्यापून आहे, पण मनुष्यत्वाला ब्राह्मणत्व व्यापून नाही. हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र आहे.
चारही माणसंच आहेत, चारही मनुष्यच आहेत. आणि या चौघांच्याही ठिकाणी मनुष्यत्व आहे. ब्राह्मणाच्या ठिकाणीही मनुष्यत्व आहे, क्षत्रियाच्या ठिकाणी मनुष्यत्व आहे, वैश्याच्या ठिकाणी मनुष्यत्व आहे, शूद्राच्या ठिकाणी मनुष्यत्व आहे. चौघांच्याही ठिकाणी मनुष्यत्व आहे. पण ब्राह्मणत्व फक्त ब्राह्मणाच्याच ठिकाणी आहे. पण ज्या ब्राह्मणाच्या ठिकाणी ब्राह्मणत्व आहे तिथं मनुष्यत्व सुद्धा आहे. म्हणजे मनुष्यत्व ही जी जाती आहे, ब्राह्मणत्व ज्या ठिकाणी राहतं तिथं राहणारी जाती आहे. पण जिथं जिथं मनुष्यत्व राहतं तिथं ब्राह्मणत्व ही जाती राहणारी नाही. म्हणजे मनुष्यत्व हे व्यापक आहे, मनुष्यत्व हे व्यापक आहे आणि ब्राह्मणत्व हे व्याप्य आहे. म्हणजे मनुष्यत्व ही व्यापक जाती आहे आणि ब्राह्मणत्व ही मनुष्यत्वाची व्याप्य जाती आहे. तसं गुणत्व हे व्यापक आहे आणि त्या गुणत्वाचं अनेक अशा जे गुण आहेत, मग रूपत्व, स्पर्शत्व वगैरे वगैरे ह्या जाती व्याप्य जाती आहेत. मग अशी गुणत्वाची व्याप्य जात असलेली जी आहे आणि त्या जातीनं जे युक्त आहे त्याला म्हणावं धर्म. म्हणजे कसं, यागजन्य, स्वर्गाचं जनक आणि गुणत्व व्याप्य जातीमान असं जे आहे त्याला म्हणावं धर्म. असं न्यायशास्त्रकारांनी धर्माचं लक्षण केलं. मग बघा आता, तो धर्म जो आहे, 24 गुणापैकी धर्म हा एक गुण आहे. धर्म संस्कार असं न्यायशास्त्रकारांनी शेवट 2-3 गुण सांगितलेले. धर्म हा एक गुण आहे. आता धर्म हा जो गुण आहे बघा कसा आहे, तो यागजन्य आहे, तो स्वर्गाचा जनक आहे आणि गुणत्व व्याप्य जातीमान आहे. कारण गुणत्वाची व्याप्य जात जी धर्मत्व, त्या धर्मत्व जातीने युक्त धर्म आहे. म्हणून यागजन्य, स्वर्गजनक, गुणत्व व्याप्य जातीमान अशी जी वस्तू आहे त्याला धर्म म्हणावा असं न्यायशास्त्रकारांनी धर्माचं लक्षण केलं. जर केवळ गुणत्व व्याप्य जातीमान एवढंच लक्षण केलं असतं तर गुणत्व व्याप्य जातीमान एवढं धर्माचं लक्षण केलं असतं तर ते रूपाधिक गुणावर गेलं असतं. कारण रूपाधिक गुण हे सुद्धा काय आहेत, गुणत्व व्याप्य जातीमान आहेत. मग गुणत्व व्याप्य जातीमान असलेले जे रूपाधिक गुण त्यांच्यावरची अतिव्याप्ती घालवण्याकरता पद घातलं लक्षणामध्ये, ते कोणतं, स्वर्गजनक. रूपाधिक गुण जे आहेत हे रूपाधिक गुण गुणत्व व्याप्य जातीमान जरी असले तरी ते स्वर्गजनक नाहीत. आणि म्हणून त्या रूपाधिक गुणावरची अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता म्हणून शास्त्रकारांनी स्वर्गजनक हे पद घातलं. मग लक्षण केलं, मग नुसतं लक्षण एवढंच केलं, स्वर्गजनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातीमान धर्म असं एवढं जर लक्षण केलं तरी हे लक्षण योग्य होत नाही. आता रूपाधिकावरची अतिव्याप्ती उडाली, पण स्वर्गजनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातीमान एवढं जर लक्षण केलं धर्माचं तर हे लक्षण गंगेचा आपल्या शरीराशी झालेला जो संयोग, गंगेच्या जलाचा आपल्या शरीराशी झालेला जो संयोग, त्याच्यावर हे लक्षण अतिव्याप्त होतं. कारण लक्षण काय केलंय, स्वर्गजनक गुणत्व व्याप्य जातीमान एवढंच लक्षण केलंय. आणि गंगेचा जो संयोग आहे, आपण गंगेत गेलो, गंगेत गेल्यानंतर गंगेत बुडी मारली, गंगेच्या जलाचा आपल्याशी संयोग होणार आहे आणि तो गंगेच्या जलाचा आपल्या शरीराशी झालेला संयोग हा स्वर्ग प्राप्ती करून देणारा आहे असं शास्त्राने सांगितलेलं आहे. शास्त्र सांगतं. पण मग गंगेच्या पाण्यामध्ये मारलेली बुडी, त्या पाण्याचा झालेला आपल्या शरीराशी जो संयोग, तो संयोग हा स्वर्गजनक आहे. हा काय आहे, स्वर्गजनक आहे. आणि तो संयोग गुणत्व व्याप्य जातीमान सुद्धा आहे. कसं काय गुणत्व, कारण संयोग हा एक गुण आहे. संयोग हा एक काय आहे, गुण आहे. काय बघा, न्यायशास्त्रकारांनी 24 गुण सांगितलेले आहेत. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग. संयोग आला तिथं, 24 गुण आहेत.
त्या 24 गुणामध्ये एक संयोग गुण आहे. मग तो कशाचा का संयोग असे ना, पाण्याचा शरीराशी झालेला, जलाचा शरीराशी झालेला जो संयोग आहे, तो संयोग स्वर्गाचा जनकही व्हायला लागला आणि तो संयोग गुणत्वव्याप्य जातीने युक्त व्हायला लागला. कारण त्या संयोगाच्या ठिकाणी असणारी जी गुणत्व जाती आहे, संयोगाच्या ठिकाणी असणारी जी गुणत्व जाती आहे, ती गुणत्व जाती अनेक गुणांच्या ठिकाणी आहे आणि त्या गुणत्व जातीचा तो संयोग हा गुणत्वव्याप्य जातीने युक्त आहे. कसा युक्त आहे? त्या संयोगाच्या ठिकाणी असणारी जी संयोगत्व ही जी जाती आहे, ती संयोगत्व ही जाती गुणत्व व्याप्य जाती आहे आणि गुणत्व व्याप्य जातीने तो संयोग युक्त असल्यामुळं धर्माचं लक्षण त्याच्यावर गेलं. कारण संयोग म्हणजे गंगा जलाचा शरीराशी झालेला संयोग स्वर्ग जनकही आहे आणि गुणत्व व्याप्य जातीमानही आहे. लक्षण केलं, धर्माचं चाललं, गंगेच्या जलाच्या झालेला जो शरीराशी झालेला संयोग त्याच्यावर लक्षण अतिव्याप्त व्हायला लागलं. मग संयोगावर होणारी जी अतिव्याप्ती, ती अतिव्याप्ती घालवण्याकरता लक्षणामध्ये पद घालावं लागलं यागजन्य. यागजन्य घातल्यावर काय झालं? लक्षणामध्ये यागजन्य पद घातलं की संयोगावर होणारी जी अतिव्याप्ती आहे ती अतिव्याप्ती उडून जाते, अतिव्याप्ती निघून जाते. कशी निघून जाते बघा. तो जो संयोग आहे, गंगा जलाचा शरीराशी झालेला संयोग, तो संयोग गुणव्याप्य जातिमान आहे, स्वर्ग जनकही आहे, पण यागजन्य नाही, यागजन्य नाही. म्हणून त्या संयोगावरची अतिव्याप्ती काढण्याकरता लक्षणामध्ये पद घातलं यागजन्य. धर्माचं लक्षण करत असताना तो यागजन्य पाहिजे, मग त्याला धर्म म्हणावं. मग लक्षण काय केलं? यागजन्य स्वर्ग जनक गुणत्व व्याप्य जातिमान अशी जी वस्तू आहे त्याला धर्म म्हणावं असं न्यायशास्त्रकारांचं म्हणणं आहे. मग असं करा, नुसतं यागजन्य जे आहे आणि गुण व्याप्यत्व जातिमान जे आहे त्याला म्हणावं धर्म, असं जर लक्षण केलं तरी हे लक्षण दूषित होतं. यागजन्य आहे आणि गुणत्व व्याप्य जातिमान आहे एवढं लक्षण केलं. यागजन्य, यागजन्य, याग म्हणजे क्रिया, यज्ञाची क्रिया, जी क्रिया होम त्या यज्ञामध्ये हवन टाकणे याला याग म्हणतात. ती क्रिया पाहिली, त्याचं प्रत्यक्ष झालं. मग हे जे प्रत्यक्ष झालं, जे दिसलं, त्याला शास्त्रामध्ये प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. डोळ्यांनी पाहिला याग, डोळ्यांनी पाहिला म्हणजे त्याचं प्रत्यक्ष झालं. हे प्रत्यक्ष यागजन्य आहे. कारण कुठलीही वस्तू जी दिसत असते त्या दिसण्याला कारण ती वस्तू असतेच ना. मग यागाचं जे प्रत्यक्ष झालं ते यागाच्या प्रत्यक्षाला याग कारण झालाच ना. मग ते जे प्रत्यक्ष आहे ते यागजन्यच आहे. आता हा मोबाईल आहे, तुम्हाला दिसू लागला की नाही? हा मोबाईल तुम्हाला प्रत्यक्ष आहे की नाही? डोळ्याने दिसतो की नाही? डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तूला प्रत्यक्ष म्हणतात. डोळ्यांनीच दिसणाऱ्या वस्तूला प्रत्यक्ष, डोळ्यांनी जे ज्ञान होतं त्यालाच प्रत्यक्ष म्हणतात असं नाही, पण डोळ्यांनी ज्या वस्तूचं ज्ञान होतं त्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतात एवढं मात्र खरंय. याग डोळ्यांनी पाहिला असेल तर यागाचं प्रत्यक्ष झालं की नाही? मग ते यागाच्या प्रत्यक्षाला कारण याग आहे की नाही? आता डोळ्यांनी तुम्हाला या मोबाईलचं प्रत्यक्ष होतं की नाही? मग तुम्हाला होणाऱ्या या प्रत्यक्षाला म्हणजे तुम्हाला होणाऱ्या प्रत्यक्ष ज्ञानाला कारण मोबाईल आहे की नाही? आता मोबाईल इकडे ठेवला, तुम्हाला मोबाईल दिसतो का? आता मोबाईलचं प्रत्यक्ष होतं की नाही तुम्हाला? नाही. का नाही होत? मोबाईलच नाही, कसं काय प्रत्यक्ष होईल? म्हणजे कुठल्याही वस्तूचं प्रत्यक्ष जे होत असतं त्या प्रत्यक्ष होण्याला कारण ती वस्तू सुद्धा असतेच कारण. यागाचं प्रत्यक्ष जे होतं त्या प्रत्यक्षाला कारण याग आहे की नाही? याग कारण आहे, याग कारण आहे. मग ते प्रत्यक्ष यागजन्य आहे. यागाचं प्रत्यक्ष यागजन्य आहे आणि ते यागाचं प्रत्यक्ष गुणव्याप्यत्व जातिमान आहे. त्याच्या ठिकाणी व्याप्यत्व जाती आहे. यागाचं जे प्रत्यक्ष, त्या प्रत्यक्षाच्या ठिकाणी असणारी जी प्रत्यक्षत्व ही जी जाती आहे ती गुणत्व व्याप्य जाती आहे आणि त्या जातीने युक्त प्रत्यक्ष आहे. धर्माचं लक्षण तिथे गेलं, लक्षण केलं धर्माचं आणि चाललं प्रत्यक्षावर, याग प्रत्यक्षावर. कारण याग प्रत्यक्ष हे
यागजन्य आहे आणि गुणत्व व्याप्य जातिमान आहे. मग चाललं प्रत्यक्षावर लक्षण, त्या प्रत्यक्षावरची अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता, ती घालवण्याकरता म्हणून पुढे लक्षणामध्ये पद घातलं काय, स्वर्गजनक. आता यागाचं प्रत्यक्ष यागजन्य आहे, पण याग पाहायला म्हणजे स्वर्ग प्राप्त होत नाही, म्हणजे स्वर्गाचं जनक नाही. याग केल्यानंतर स्वर्ग मिळतो, याग पाहिल्यानंतर स्वर्ग मिळत नाही. म्हणून त्या प्रत्यक्षावर होणारी जी धर्माची जी अतिव्याप्ती, ती लक्षणामध्ये स्वर्ग जनक पद घातलं आणि लक्षण असं केलं, यागजन्य स्वर्ग जनक गुण व्याप्यत्व जातिमान अशी जी वस्तू आहे त्याला धर्म म्हणावं असं म्हटलं की यागाच्या प्रत्यक्षावर होणारी धर्माची अतिव्याप्ती उडून जाते. मग धर्माचं लक्षण केवळ असं केलं, काय केलं, यागजन्य स्वर्गजनक जातिमान गुणत्व व्याप्य हे पद घातलंच नाही, तर मग पुन्हा रूपाधिकावर अतिव्याप्ती होती. मग ती अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता गुणत्व व्याप्य हे पद घालावं लागतं. म्हणून धर्माचं लक्षण करत असताना काय लक्षण केलं, धर्माचं लक्षण नीट लक्षात ठेवा, यागजन्य स्वर्गजनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान अशी जी वस्तू आहे त्याला म्हणावं धर्म. बघा लक्षात ठेवा, एवढा कोटाना करावा लागतो शास्त्रकारांना सुद्धा. धर्म म्हणजे काय हे सांगत असताना शास्त्रकारांना सुद्धा अनेक वेळेला धर्माचं लक्षण बदलावं लागलं. दोष आला की लक्षण बदलीत जातात. अधर्माचं लक्षण करत असताना तसंच, अधर्माचं लक्षण करत असताना शास्त्रकार सांगतात की दुःख असाधारण कारणम अधर्म. हा दुःख होतं की नाही आपल्याला, कधी कधी दुःख होतं, मग दुःखाचं जे कारण आहे त्याला म्हणावं अधर्म. काहींनी असं केलं की निषिद्ध कर्मजन्य जे आहे त्याला अधर्म म्हणावं, असंही लक्षण केलं. काही म्हणतात दुःखाचं जे असाधारण कारण आहे त्याला काय म्हणावं, अधर्म म्हणावं. दुःख अधर्म केल्यामुळे दुःख होतं, पण असाधारण पद का घातलं, पुन्हा ती देश काला देखावाची अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता लक्षणामध्ये काय घातलं, अधर्म पद घातलं. आणि देशाधिकावरची कालाधिकावरची अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता असाधारण पद घातलं. असाधारण पदाने देशाधिकावरची अतिव्याप्ती उडवली आणि दुःख असाधारण कारणम अधर्म असं अधर्माचं लक्षण केलं, तरी सुद्धा हे लक्षण निर्दुष्ट झालं नाही, तरी सुद्धा हे लक्षण निर्दुष्ट झालं नाही. मग शास्त्रकारांना अधर्माचं लक्षण पुन्हा बदलावं लागलं. मग काय केलं, मग पुन्हा दुसरं लक्षण केलं, निषिद्ध कर्मजन्य नरक जनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान अधर्म असं लक्षण केलं. हे लक्षात घ्या. अजून एक लक्षण सांगतो, निषिद्ध कर्मजन्य नरकजनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान सह अधर्म. बघा, निषिद्ध कर्मजन्य त्या अधर्मालाच आपण आपल्या भाषेमध्ये पाप म्हणतो ना. पाप, हे पाप कसं आहे, निषिद्ध कर्मजन्य. शास्त्राने जे निषिद्ध सांगितलं ते निषिद्ध कर्म केलं. दारू पिला, दारू पिणं निषिद्ध कर्म आहे. पिऊ नका म्हणून सांगितलं, प्याला, निषिद्ध कर्म घडलं, निषिद्ध कर्म आहे. खोटं बोलू नका म्हणून सांगितलं, बोलला, निषिद्ध कर्म घडलं. मग निषिद्ध कर्म घडल्याच्या नंतर जे निर्माण होतं निषिद्ध कर्मजन्य, पुढं नरकजनक, आणि जे नरकाची प्राप्ती करून देणार आहे, जे नरकाचं जे जनक आहे. आणि गुणत्व व्याप्य जातिमान, गुणत्व व्याप्य जातिमान, गुणत्व व्याप्य जी जाती आहे त्या जातीने जे युक्त आहे त्याला म्हणावं अधर्म, असं अधर्माचं लक्षण केलं. लक्षणामध्ये बघा, केवळ गुणत्व व्याप्य जातिमान एवढंच जर पद ठेवलं असतं आणि लक्षण गुणत्व व्याप्य जातिमान अधर्म असं लक्षण केलं तर उपाधी गुणावर याची अतिव्याप्ती होते. ही अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता म्हणून लक्षणामध्ये काय पद घातलं, नरकजनक. नरकजनक, नरकजनक पद घातल्यामुळे काय झालं, उपाधिकावर होणारी जी अधर्माच्या लक्षणाची अतिव्याप्ती ती निघून गेली. कशी निघून गेली, आता रूपाधिक जे गुण आहेत ते रूपाधिक गुण गुणत्व व्याप्य जातिमान आहेत, पण नरकजनक नाहीत. म्हणून नरकजनक हे पद घालावं लागतं.
मग काय लक्षण झालं? मग नरक जनक गुणत्व व्याप्य जातिमान एवढं लक्षण केलं तर तरी चालत नाही. नरक जनक गुणत्व व्याप्य जातिमान एवढं लक्षण करून अधर्माचं चालत नाही. कारण नरक जनक इथे ईश्वराचं ज्ञान सुद्धा आहे. ईश्वराच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान, हे ज्ञान जगातल्या सगळ्याच कार्याला कारण आहे. न्यायशास्त्रकारांनी जे साधारण 9 कारणं सांगितलेले आहे, त्या 9 साधारण कारणामध्ये एक ईश्वराचं ज्ञान आहे. जगातलं कुठलंही जे कार्य घडतं त्या कार्याला घडण्याला कारण ईश्वराचं ज्ञान असतं. मग नरकाची प्राप्ती व्हायला लागली, त्या नरकाच्या प्राप्तीला सुद्धा कारण ईश्वराचं ज्ञान आहे. म्हणून ईश्वराचं ज्ञान हे नरक जनक सुद्धा आहे. आणि त्या ज्ञानाच्या ठिकाणी गुणत्व व्याप्य जाती आहे. ईश्वराचं जे ज्ञान आहे त्याच्या ठिकाणी जे ज्ञानत्व आहे, ही ज्ञानत्व जाती जी कशी गुणत्व व्याप्य जाती आहे. आणि त्या जातीने युक्त ईश्वराचं ज्ञान आहे. लक्षण केलं मग काय झालं? लक्षण केलं अधर्माचं. काय लक्षण केलं? नरक जनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान असं लक्षण केलं अधर्माचं. आणि ते चाललं ईश्वराच्या ज्ञानावर. कारण ईश्वराचं ज्ञान सुद्धा हे नरक जनक आहे आणि गुणत्व व्याप्य जातिमान आहे. गुणत्व व्याप्य जातिमान आहे कारण त्या ज्ञानाच्या ठिकाणी गुणत्व व्याप्य जाती आहे. लक्षण केलं अधर्माचं, चाललं ईश्वराच्या ज्ञानावर. मग ईश्वराच्या ज्ञानावर होणारी जी अतिव्याप्ती, ती अतिव्याप्ती घालवण्याकरता मग लक्षणामध्ये पहिलं पद घालावं लागतं. म्हणजे ते कोणतं? निषिद्ध कर्मजन्य. ईश्वराचं ज्ञान गुणत्व व्याप्य जातिमान आहे. ईश्वराचं ज्ञान नरक जनक आहे. पण ईश्वराचं ज्ञान हे निषिद्ध कर्मजन्य नाही. निषिद्ध कर्मजन्य नाही. निषिद्ध कर्मापासून ईश्वराचं ज्ञान उत्पन्न होत नाही. म्हणून लक्षणामध्ये पद घातलं निषिद्ध कर्मजन्य. कशाचं लक्षण करत असताना? अधर्माचं लक्षण करत असताना. मग लक्षण काय झालं? निषिद्ध कर्मजन्य नरक जनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान सह अधर्म, असं अधर्माचं लक्षण झालं. मग लक्षण केवळ असंच केलं, फक्त निषिद्ध कर्मजन्य गुणत्व व्याप्य जातिमान एवढं लक्षण केलं तर? निषिद्ध कर्मजन्य वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान एवढं लक्षण केलं तर तरी चालत नाही. मग निषिद्ध कर्माचं जे प्रत्यक्ष आहे त्याच्या लक्षणाची अतिव्याप्ती होते. बघा तुम्ही, निषिद्ध कर्म केलं, एखाद्याने व्यभिचार केला, तो एखाद्याने पाहिला. निषिद्ध कर्म केलं आणि ते केलेलं कर्म पाहिलं. मग ते पाहिल्याच्या ते प्रत्यक्ष झालं, त्या कर्माचं प्रत्यक्ष झालं, डोळ्यांनी दिसलं. मग त्या दिसण्याला, त्या प्रत्यक्षाला ते निषिद्ध कर्म सुद्धा कारण आहे की नाही? निषिद्ध कर्म जर घडलंच नसतं तर डोळ्याला दिसलं असतं का? नाही. म्हणजे त्या प्रत्यक्षाला कारण निषिद्ध कर्म आहे. म्हणजे ते प्रत्यक्ष, निषिद्ध कर्माचं प्रत्यक्ष हे निषिद्ध कर्मजन्य आहे. निषिद्ध कर्मजन्य. आणि त्या प्रत्यक्षाच्या ठिकाणी प्रत्यक्षत्व ही जी जाती आहे गुणत्व व्याप्य जाती आहे. म्हणजे काय व्हायला लागलं? लक्षण केलं अधर्माचं. काय लक्षण केलं? निषिद्ध कर्मजन्य वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान असं लक्षण केलं अधर्माचं. आणि लक्षण चाललं निषिद्ध कर्माच्या प्रत्यक्षावर. का? कारण निषिद्ध कर्माचं प्रत्यक्ष निषिद्ध कर्मजन्य आहे आणि गुणत्व व्याप्य जातिमान आहे. कारण प्रत्यक्षाच्या ठिकाणी असणारी जी प्रत्यक्षत्व जाती आहे गुणत्व व्याप्य जाती आहे आणि त्या जातीने युक्त प्रत्यक्ष आहे. म्हणून अधर्माचं लक्षण कुठं गेलं? निषिद्ध कर्माच्या प्रत्यक्षावर. मग हे निषिद्ध कर्माच्या प्रत्यक्षावर होणारी अधर्माची अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरता म्हणून लक्षणामध्ये पुन्हा दुसरं पद घातलं नरक जनक. निषिद्ध कर्माचं प्रत्यक्ष, एखाद्याने दारू पिली, एखाद्याने व्यभिचार केला, तो पाहिला, ज्याने पाहिला ते प्रत्यक्ष, ते पाहणं हे नरकाची प्राप्ती करून देत नाही. त्यानं नरकाची प्राप्ती होत नाही. म्हणजे ते नरक जनक नाही. म्हणून नरक जनक हे काय झालं? पुढं पद घातलं. असं धर्म काय आणि अधर्म काय, धर्म कशाला म्हणावं, अधर्म कशाला म्हणावं, याचा विचार करत असताना शास्त्रकारांचे डोके सुद्धा बंद पडतात. भल्या भल्यांचे डोके बंद पडतात. चांगल्या चांगल्या ऋषीमुनींना समजत नाही धर्म कशाला म्हणावं आणि अधर्म कशाला म्हणावं.
आणि जर धर्म आणि अधर्म म्हणजे काय तेच जर कळलं नाही, धर्माचं अनुष्ठान कसं होईल, अधर्माचं त्याग कसा होईल, हे शक्य नाही, संभवनीय वाटत नाही. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, कर्मधर्म नव्हती सांग उणे अंगी पत. कर्मधर्म नव्हती सांग. कर्मधर्माचं अनुष्ठान सांग होत नाही, सांग घडत नाही. कारण कर्मधर्म हे कळणंच कठीण आहे. धर्म म्हणजे काय हे कळणंच कठीण आहे, अधर्म म्हणजे काय कळणंच कठीण आहे. आपण न्यायशास्त्रकारांचा विचार केला तर न्यायशास्त्रकारांच्या धर्माधर्माविषयी, धर्म काय आणि अधर्माविषयी एवढा गोंधळ आहे. न्यायशास्त्रकाराच्या मतानुसार आता धर्माचं लक्षण काय ठरलं? न्यायशास्त्रकारांच्या मतानुसार धर्माचं लक्षण करत असताना ते म्हणतात, यागजन्य स्वर्गजनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान धर्म, हा असं त्यांनी धर्माचं लक्षण केलं, त्याला धर्म म्हणावं. आणि अधर्माचं लक्षण करत असताना निषिद्ध कर्मजन्य नरकजनक वृत्ती गुणत्व व्याप्य जातिमान सहा अधर्म, हा असं धर्माचं आणि अधर्माचं लक्षण न्यायशास्त्रकारांनी केलं. पूर्वमीमांसक वेगळं सांगतात. पूर्वमीमांसकाच्या मतानुसार धर्माचं लक्षण अधर्माचं लक्षण वेगवेगळंच आहे. ज्ञानेश्वर महाराज वेगळं सांगतात. तुकाराम महाराज धर्म अधर्माचं लक्षण वेगळं सांगतात. संत वाङ्मयामध्ये बऱ्याच ठिकाणी धर्माधर्माचं लक्षण वेगवेगळं आलेलं आहे. नेमकं धर्म कशाला म्हणावं, अधर्म कशाला म्हणावं? ज्ञानेश्वर महाराजांच्या मते धर्म म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराजांच्या मते अधर्म म्हणजे काय, तुकाराम महाराजांच्या मते धर्म म्हणजे काय, तुकाराम महाराजांच्या मते अधर्म म्हणजे काय, धर्म आणि अधर्म म्हणजे काय, या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि धर्म आणि अधर्म हे कसं कठीण आहे, ते कळत नाही. आणि हे अतिशय कठीण असल्यामुळं, बुद्धीला आकलन होत नसल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, देवा धर्म आणि अधर्म याचा विचार करण्याची कुवत आमच्या बुद्धीमध्ये नाही, याचा तूच विचार कर. माझ्याकरता कोणतं कर्म, कोणता काय, कोणता धर्म आहे, कोणतं उचित आहे, कोणता अधर्म आहे हे ठरव. आणि तूच माझं काय कर, ते ठरवून तू माझं हित करण्याचा तू विचार कर. आता धर्माधर्मी काही उचित काय माझे विचारावे हित, तुझं ठाऊक आम्ही पतित शरणागत परी झालो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.